तर दुसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीवाडा बी आणि जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे असा आपण हा मॅच पाहतोय. पहिला चेंडू सरळ बॅटने खूप चांगला स्ट्रोक इथे खेळला गेलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून पहिल्या चेंडूवरती हा चौकार इथे आलेला आहे. बघा अपील इथे झालेली आहे. विकेट डाऊन. पहिला गडी बाद झालाय. अविनाश गिराणी ज्याने पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता तो फलंदाज बादून माघारी परततोय. निलेश दिवा याने ते कमबॅक केलेला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार लागल्यानंतर खूप चांगला कमबॅक इथे केलाय तो म्हणजे निलेश दिवा या गोलंदाजाने. बॅट्समन आपण पाहतोय इन झालाय तो म्हणजे प्रवीण सुतार. फुलटॉस चेंडू. बॅट्स हलकस हेज लागलं होतं. फक्त एक सिंगल धाव मिळाली. बघा बॅकफूट वर जाऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वन हँडेड हा झेल पकडण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. या दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. 7 रन्स 7 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे मिडॉन मध्ये. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत. 3 षटकांचा आपण हा सामना पाहतोय. या स्पर्धेचा शेवटचा दिवस अंतिम दिवस आहे. पहिला दिवस आपण जर बघितला तर गावदेवी शाष्टकरपाडा हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचलेला आहे. दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितला तर याच परिसरातील लोकल संघ आई माऊली नागले हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचलेला आहे. आणि कालच्या दिवसामध्ये जगदंबा स्पोर्ट्स पिंढरीपाडा हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचलेला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये देखील 12 संघ आहेत. या 12 संघातून एक संघ सुपर 4 मध्ये येताना दिसेल. तर पहिले 4 संघ आपण बघितले. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए, बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या टीमनं एक मॅच जिंकलाय. आणि हा दुसरा मॅच आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी आणि जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे. आपण पाहतोय क्रॉस बेटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क नाही आहे. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. संकेत घोषे आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. निर्धाव चेंडूने त्याने सुरुवात केली आहे. डॉट बॉलने त्याने सुरुवात केलेली आहे.
पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेला होता. पंचांनी लगेच दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल. 9 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा सरळ बॅटने खूप चांगला फटका खेळला गेलाय, मात्र शतरक्षक आहे तिकडे अंकुश. धावसंख्येला अंकुश लावताना दिसतोय. खूप चांगला झेल देखील त्याने पकडला. धावफलक 9 असताना इथे दुसरा गडी बाद झालेला आहे. राज माली आलाय न्यू बॅटर. आणि राज साठी आपण पाहतोय पहिला चेंडू हा ब्लॉक हॉल मध्ये हाताला आहे संकेत घोषे याने. या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावफलक स्थिरावला गेले ते म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स 9 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. मागची स्पर्धा जर आपण बघितली तर जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघासाठी खूप चांगली गेली. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. चला पाहूया. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय. तिसरे पंच आमचे अक्षय बीज सज्ज आहेत तिकडे, जे स्कोरिंग देखील करतायत आणि तिसऱ्या पंचांची भूमिका देखील पार पाडतायत. आपण पाहतोय बॅट हवेमध्ये आहे. चेंडू हातातून निसटला गेलाय. मात्र ज्या वेळेस चेंडू यष्टनला लागलाय त्यावेळेस बॅट कुठे आहे हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं असेल. बघा ज्या वेळेस चेंडू यष्टांना लागलाय त्यावेळेस बॅट लँडिंग झाले की नाही हे देखील पाहावं लागेल. तर हा फलंदाज आउट आहे. कारण ज्या वेळेस आपण पाहतोय चेंडू यष्टांना लागलाय त्यावेळेस बॅट जर आपण बघितली तर ऑन द लाईन आहे आणि बॅट थोडीशी वरती देखील आहे, म्हणजे ग्राउंड अप झालेली नाही आहे. आणि राज हा फलंदाज बाद होऊन माघारी परततोय. 9 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. सॉरी 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि नव्याने बॅटर आपण पाहतोय सूरज माळी. आवाज तर आला. यस गॉन. बॅटचा एज लागलाय. आउटसाइड एज पकडला गेला. झेल संपलाय. सूरज माळी असा देखील खेळ.
ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू विशाल वालीसाठी चेंडू जातोय डीप मध्ये. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 2 धावा घेण्याची संधी. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालेला आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. कदाचित चौथ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही आहे. झाला असता कदाचित अडचणीमध्ये सापडला असता. आणि आपण पाहतोय 3 धावा इथे पडून पूर्ण केला गेला. धावफलक 3 ने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. चला 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचं षटक अद्यापी बाकी असेल आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी मंगेश दलवी येतोय आणि आमचे साधी समालोचक गुणात सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर संतोष सरांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यावेळी सभामध्ये 1 बाउन्सचा चेंडू इथे फील्ड केला गेला. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसरी धाव देखील मिळेल का हा प्रश्न मात्र बघा चपळाई दाखवलाय आणि तिसरी धाव घेत असताना इथे विशाल माळी हा बाद झालाय. 2 धावा असतील. या 2 धावेने धावफलक 14 या धावसंख्येवरती. नो बॉल. नो चेंडू घोषित केल्याने बघा खराब फिल्डिंग देखील झालाय. नो चेंडू वरती आलेला हा चौकार. धाव फलक वेग पकडताना दिसतोय. एकोणीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा या चौकाराने आणि या नो चेंडूने थोडासा मोमेंटम मिळालाय. तो म्हणजे जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या संघाला, कारण अजूनही त्यांच्याकडे 5 चेंडू असतील. मात्र कमबॅक केला मंगेश दलवी आणि बघा खूप चांगला चेंडू, कारण या अगोदर 9 चेंडू आला होता. फ्रीडचा चेंडू होता. चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला आणि प्रवीण आपण पाहतो स्ट्राईक वर त्या जागेवर खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलेला आहे. अख्खू टप्प्याचा चेंडू काय चांगला फटका खेळलाय दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रवीण सुतार याच्या बॅट मधून आलेला A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 25 धावसंख्येवरती. 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 12 धावा होत्या. मात्र 3 चेंडू मध्ये कुठेतरी महागडा ठरताना दिसतोय. 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज मंगेश दलवी आणि या चेंडूवरती फक्त एक सिंगल धाव म्हणजे जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावफलक 26 धावसंख्येवरती 26 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहे. आपण पाहतोय जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघ ज्याने सातिवलीच्या मैदानावरती बिरसा मुंडा चषकामध्ये द्वितीय क्रमांक फटकावला होता. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता आणि इथे देखील चांगला परफॉर्मन्स येतोय. क्या बात आहे. सुपर स्ट्रोक. चेंडू सरळ आमच्या मंचावरती आमच्या पाहुण्यांना भेट देण्यासाठी षटकार.
बघा षटकार आल्यानंतर धावफलक थोडासा वेग पकडताना दिसतोय. 32 धावा 32 32 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अवलेस बघा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू कमबॅक केलाय. या चेंडूवरती मंगेश दलवी आणि मात्र शेवटच्या षटकामध्ये खूप चांगली धावसंख्या इथे उभारलेली आहे या दोन फलंदाजांनी. धावफलक 32 या धावसंख्येवरती आणि या 33 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावा ह्या पूर्ण करायच्या असतील. चला बॅट्समन पाठवून द्या लगेच. चला जास्त वेळ घेऊ नका, बॅट्समन पाठवून द्या. कारण आज आपल्याला वेळेवरती सामने हे कंप्लीट करायचे आहेत, लक्षात घ्या. कारण एक्स्ट्रा सामने देखील खेळायचे आहेत. 3 एक्स्ट्रा सामने आज खेळायचे आहेत आपल्याला. सेमीफायनल, सेमीफायनल इन फायनल.
चला स्पीडअप करायचं आहे. चला थोडीशी घाई करा. चला दोन्ही संघाला विनंती असेल आम्हाला थोडंसं सहकार्य करा. जिंकण्यासाठी 33 धावा बनवायच्या आहेत. 11ची सरासरी प्रति षटकामागे इथे राखावी लागेल या दोन फलंदाजांना, संकेत घोषे आणि विकी दिवा. बघा विकी दिवा याचा आज प्रमोशन केला गेलाय, सलामीला त्याला पाठवला गेलाय. नॉन स्ट्रायक वरती आहे. पहिला चेंडू फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. बघा लहू घोषे यांची खुर्ची इथे तोडलेली आहे. संकेत घोषे आणि ती लहू घोषे यांची खुर्ची तोडलाय. भरपूर मोठा फटका इथे लहू घोषांना पडलाय. बघा षटकाराने ती सुरुवात झालेली आहे. फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. मित्रांनो एक मेजवानी होती संकेत करता आणि तिने दोन्ही हाताने कबूल केली, स्वीकारली. अख्खू टप्प्याचा चेंडू बोलायचं आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेंथ होती. अख्खू टप्प्याचा चेंडू चांगल्या प्रकारे खेळता आलेला नाहीये, काही संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव. पुन्हा एकदा आपण पाहतोय अख्खू टप्प्याचा चेंडू होता, मिस टायमिंग झालाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल इथे पकडलाय. विशाल कांबडी या गोलंदाजाने प्रत्युत्तर दिलंय संकेत घोषे आला, कारण जो पहिला चेंडू पडला तो चुकीचा चेंडू पडला होता विशाल याच्याकडून, हे त्याला देखील माहिती आहे. आणि त्यानंतर मात्र त्याने खूप चांगला कमबॅक केलेला आहे. बघा बॉलिंग करत असताना एखादा चुकीचा चेंडू हा पडत असतो, मात्र त्यानंतर कमबॅक करणं हे फार गरजेचं असतं. इथे आपण बघितलं की विशाल कांबळे याने पहिला चेंडू फुलटॉस हाताळला, त्याच्यावरती 6 धावा आल्या, मात्र त्यानंतर कमबॅक करणारे चेंडू देखील त्याने हाताळलेत. प्रति षटकामागे 11ची सरासरी राखायची आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा आल्यात, अजूनही 3 चेंडूमध्ये 5 धावा घ्यायच्या आहेत. नव्याने बॅटर आपण पाहतो इन झालाय निलेश दिवा, त्याच्या नावावरती आपण एक अर्धशतक देखील बघितलं होतं. पन्नास धावा टोकण्याचा विक्रम त्याच्या नावावरती देखील आहे आणि तोच निलेश देवा मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. भरभक्कम शरीर यष्टीचा हा खेळाडू, त्याच्यासाठी देखील फुल टॉस आहे, मात्र यावेळेस फायदा त्याला काही उचलता आलेला नाहीये. बघा फुल टॉस बॉल होता आणि निलेश दिवा याला काही फायदा काही उचलता आलेला नव्हता यावेळेस. फक्त एक सिंगल धाव मिळाली. धावफलक 7 या धावसंख्येवरती. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बघा इनफिल्डच्या वरून खूप चांगला फटका केलाय विकी दिवा याने. 2 क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूचा पाठलाग करतायत. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या क्षेत्रामध्ये, त्याचा फायदा मिळाला आहे क्षेत्ररक्षकांना. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट झाल्या होत्या. बघा खूप चांगली रणबिडीत विकेट्स तिथे पाहायला मिळते. निलेश दिवा याच्या पायाला थोडीशी दुखापत झालेली आहे, तर देखील आपण पाहतो धावा तो पडून पूर्ण करतोय. या 2 धावा आल्यात. धावफलक 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स. चेंडू टाकून झालेत 5. हा चेंडू आपण बघितला तर सोडून दिलाय विकी दिवा याने. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू आपण पाहतोय हाताला गेला होता. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय, व्हाईट बॉल. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा एक अवांतर धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती. बघा जी सरासरी राखायची आहे ती सरासरी ही धावफलकावरती लागली जात आहे. अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे.
यावेळेस बघा झोन मध्ये हा चेंडू होता. विकी दिवाच्या बॅट मधून हा फटका, मात्र तिकडे शतरक्षक होता आणि त्याने खूप चांगला झेल देखील पकडलाय. बघा स्लॉट मध्ये होता, मात्र प्लॉट मध्ये हा चेंडू पाठवता आलेला नाही आहे. विकी दिवायला खूप चांगला झेल अविनाश गिराणे यांनी तिकडे पकडलाय. दुसरा गडी बाद झालाय गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाचा. आकाश घरात येतोय. आपण पाहतोय खूप चांगला फटका केला निलेश दिवा याच्या बॅट मधून. आपण पाहतोय एक खणखणीत दणदणीत षटकार आलेला आहे. खूप चांगला स्ट्रोक, पहिला चेंडू निर्धावाला, मात्र त्यानंतर एक मोठा फटका येतोय. षटकार धावफलक 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस पाहता आपण काय फटका केला. बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे ठोकला गेलाय. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 23 या धावसंख्येवरती. 23 धावा. आणि बघा आणखीन जर एखादा षटकार येतोय तर 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल गणू दिवा यांच्याकडून. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू त्या हाताला गेला होता. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न निलेश दिवा बघा अडचणीमध्ये सापडला. थोडीशी दुखापत देखील त्याला जाणवत आहे, तरी देखील खूप चांगला खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा येतात धावफलक 25 या धावसंख्येवरती. 33 धावांचा पाठलाग करत असताना 25 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. रुपेश कोठावळे याचं हे षटक थोडस महागडं ठरत असताना दिसतंय. ऑन साइडला स्वीप केलाय. शतरक्षक आहे तिकडे.
फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 26 या धावसंख्येवरती. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय, फायदा काही उचलता आला नव्हता आणि आपण पाहतोय 2 धावा कदाचित कंप्लीट होतील. यस, कंप्लीट झाल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. बघा, निलेश देवाशा पाहायला दुखापत जरी झाली असली तरी तो धावा पलून पूर्ण करतोय आणि वेगाने ते धावा तो पलून पूर्ण करतोय. आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक ही त्याच्याकडे असेल. 2 धावा आल्या, धावफलक 28 धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे, ती म्हणजे 5. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावींची गरज. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घालण्यासाठी गोलंदाज सूरज माळी. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर 6 चेंडू 5 धाब्यांची गरज होती. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. आणि बघा, फलंदाज बाद झालेला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि हलकासा एज लागला, इथे फलंदाज बाद झालेला आहे. बघा, कालच्या दिवसामध्ये देखील असा सामना झाला होता. 6 चेंडूमध्ये 5 धाब्यांची गरज होती आणि पहिल्या 4 चेंडूवरती 4 विकेट्स आले. 5वा चेंडू निर्धाव आला, मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार लागला. बघा, पहिल्या चेंडूवरती विकेट आलेल्या आहे. नव्याने बॅटर अंकुश गोवारी. अंकुश गोवारी न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राईक वरती असेल. 5 चेंडूंनी 5 धाब्यांची गरज आहे. यावेळेस बघा, आणखीन एक फलंदाज बाद होतोय. बॅटला चेंडू लागल्यानंतर चेंडू यष्ट्यांवरती आदळलाय. अंकुश गोवारी यांना आश्चर्याचा धक्का बसलाय, कारण त्यानं बघितलं नव्हतं की चेंडू बॅटला लागलाय. बॅटला लागल्यानंतर चेंडू कुठे गेलाय. आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स इथे आलेल्या आहेत. बघा, कालच्या दिवसामध्ये देखील असाच सामना झाला होता.
आणि आजच्या दिवसामध्ये देखील प्रेक्षकांना तसाच सामना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स गेलेल्या आहेत. सूरज माळी इथे कमबॅक करत असताना दिसतोय. 4 चेंडू आणि या जिंकण्यासाठी 5 धावींची गरज आहे. नव्याने बॅट्समन इन झालाय सचिन भोईर. सूरज माळी कमबॅक करत असताना दिसतोय. वेगवान चेंडू मात्र ऑस्टमच्या बाहेर. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. कुठेतरी एक चुकीचा चेंडू इथे हाताला गेला. मित्र म्हणेन मात्र ज्या प्रकारे लेंथ तिने हाताला, लेंथ खूप चांगली होती मात्र लाईन थोडीशी खराब. 4 चेंडू 4 धावींची गरज. मात्र यावेळेस बघा खूप चांगला चेंडू हाताला. चेंडू थोडासा गुड लेंथ वरती हाताला होता आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केलाय सचिन भोईर याने. मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावींची गरज आहे. बघा पहिल्या 2 चेंडूवरती विकेट आल्यानंतर खूप चांगला कमबॅक सूरज माळी करणार. यावेळेस बॅटचा एज लागलाय. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद होतोय. सचिन भोईर याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. आता सामना जर बघितला तर 2 चेंडू आणि 4 धावींची गरज आहे. 2 चेंडू 4 धावा. बघा जयमल्लाल स्पोर्ट्स खोलांडे हा संघ कमबॅक करण्यामध्ये नक्कीच सर्वात पुढे असतो. भरपूर आपण मॅचेस बघितल्यात की पराभवाच्या छायेला जात असतो आणि या पराभवाच्या छायेतून तो विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतो. पुन्हा एकदा त्यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केलेली आहे. एक क्षण असं वाटलं होतं की हा सामना गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी संघाच्या बाजूने आहे. त्याचा कमबॅक झालाय. आता सामना जर बघितला तर बॅलेन्सिंग पाहायला मिळतोय. राकेश घोषे येतोय 7व्या क्रमांकावरती. आणि त्याच्या करता देखील चेंडू येतोय निर्धाव. काय बॉलिंग इथे पाहायला मिळतंय. संकट मोचक बनतोय आपल्या संघासाठी सूरज माळी. आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावींची गरज आहे. बघा मी अगोदरच सांगितलं की कालच्या दिवसामध्ये देखील असा सामना झाला होता. 6 चेंडूमध्ये 5 धावींची गरज होती. अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा टीमला पहिले 4 चेंडू 4 विकेट्स आले. 5व्या चेंडू निर्धाव आला. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. इथे आपण बघितला पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू वाईड, त्यानंतर 4था चेंडू डॉट आणि त्यानंतर 5वा चेंडू हा विकेट आला आणि 6वा चेंडू हा डॉट आलेला आहे. आणि आता आपण पाहतोय 1 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे. गोल्डन 6 किंवा गोल्डन 4. 1 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. बॅट्समन राकेश खेळण्यासाठी सज्ज झालाय आणि हा चेंडू देखील येतोय निर्धाव. डॉट बॉल. आणि अशा प्रकारे हा मॅच जिंकलाय जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या संघाने. हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे. जो आपला फॉर्म आहे तो फॉर्म सातत्याने दर्शवत असताना जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघ बघा गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा संघाने चूक कुठे केली तर निलेश दिवा याची विकेट. त्याने पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि तिकडनं मॅच पूर्ण टर्न झाला आणि हा मॅच पूर्ण निघून गेला. तो म्हणजे जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाच्या बाजूने. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जातोय. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी
हा संघ देखील या स्पर्धेतून बाहेर फेकला जातो.